महाराष्ट्राचे पुढे काय होणार ही भीती माझ्यासारख्या माणसाला सतावत असते. आज ओबीसी विरुद्ध मराठा, मी अतिशय संवेदनशील विषयाला हात घालतो. ही लढाई अत्यंत हुशारीने लावण्यात आलेली आहे. कोणाच्या हातात काय आहे काहीच समजत नाहीये, कोणी काय गमावलाय काहीच समजत नाही, पण दोन्ही समाज अस्वस्थ करण्यात मात्र यश आलेलं आहे. मी माझ्या पक्षाच्या व्यासपीठावरनं माननीय पवार साहेबांची परमिशन घेऊन एक विधान या ठिकाणी करतो की काल जे भुजबळ साहेबांबद्दल बोललं गेलं की त्यांच्या पेकाटात लाथ मारून त्यांना मंत्रिमंडळातनं बाहेर काढा, या विधानाचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी हात वरती करून त्याचा निषेध करा. सगळ्यांचे हात वरती पडते पाहिजे. हे चालणार नाही. महाराष्ट्राची ही भाषा नाही. कोणतरी कुठल्या तरी पक्षाचा आमदार आपल्या पक्षाचा काहीतरी झेंडा हातात घेऊन, भुजबळांची भूमिका काय ह्याच्यात मतमतांतर असू शकतात, पण एखाद्या ज्येष्ठ नेत्याबद्दल असं बोलणं, एका समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याबद्दल असं बोलणं, हे कितपत योग्य आहे या लोकशाहीमध्ये याचा विचार आपण केला पाहिजे.